नमस्कार, मी शुभांगी काळे, होस्ट ऑफ दिस पॉडकास्ट आणि आज आपल्यासोबत आहेत लाखो हजारो लोकांच्या आयुष्यात आत्मविश्वास निर्माण करणारे तसेच युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे फाउंडर आदरणीय युवराज गायकवाड सर. नमस्कार. नमस्कार. सर, आज आपण बोलणार आहोत ज्याच्यासाठी म्हणजे ज्याची भीती जवळपास सगळ्याच लोकांना वाटते, म्हणजे स्टेज फिअर, पब्लिक स्पीकिंग आणि प्रभावी संवाद कला. तसेच सरांच्या प्रसिद्ध अशा 3 दिवसीय वक्ता कार्यशाळे संदर्भात पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. सर, सर्वात आधी आम्हाला सांगा, तुमच्या सामान्य व्यक्तीपासून ते हजारो लोकांचे प्रशिक्षक यापर्यंतचा प्रवास कसा होता? ओके. नमस्कार. माझं नाव युवराज गायकवाड. लेखक, वक्ता आणि प्रशिक्षक. प्रत्येक गोष्टीची सुरुवात कधी ना कधी एका पहिल्या पावलापासून झालेली असते. तशीच माझीही सुरुवात, माझं गाव तसं अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेडमध्ये एक तेलंगशी एक छोटंसं गाव आहे. तिथपासूनची सुरुवात झाली. पुण्यामध्ये आलो. माझं बाय प्रोफेशन मी टीचर म्हणजे शिक्षक होतो. तो जॉब सोडून मी या प्रोफेशनमध्ये आलो. पब्लिक स्पीकिंग हा माझा निश असून त्यावरतीच काम करायचं ठरवलं आणि आज गेल्या 16 वर्षापासून मी 10,000 पेक्षा जास्त लोकांना वक्ता बनवलेलं आहे. आपलं निगडीमध्ये ऑफिस आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातही जबरदस्त पद्धतीने काम होतं. आपल्याकडे प्रशिक्षणासाठी फक्त महाराष्ट्रातीलच लोकं येतात का? तर नाही. तर भारतातून लोकं येतात. मराठी भाषिक, हिंदी भाषिक, इव्हन दुबईवरून सुद्धा काही लोकं आलेले आहेत किंवा अशा वेगवेगळ्या देशातूनही काही जे मराठी भाषिक आहेत, ज्यांना पब्लिक स्पीकिंग शिकायचं आहे, अशा लोकांनी आपल्याकडे प्रशिक्षण केलं आहे. आणि सामान्यच आहे, अजून असामान्य बनायचं आहे. त्याचा प्रवास ज्यावेळेस 1,00,000 लोकांना मी वक्ता बनवेल, त्यावेळेस मी असामान्य स्वतःला म्हणजे समजायला लागेल. तोपर्यंत मी सामान्यच आहे. अगदी सर. मला एक प्रश्न आहे की पब्लिक स्पीकिंग कोर्सच का? हेच क्षेत्र का हां. निवडलं? पब्लिक स्पीकिंग कोर्सच का? याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज क्षेत्र कोणतंही असू द्यात, त्यामध्ये बोलण्याची गरज लागते. अगदी. कारण बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. आणि पब्लिक स्पीकिंग का? जर तुम्ही मला विचारलंत, तर त्याचं जेन्युइन उत्तर मी तुम्हाला सांगतो, की माझं पॅशन, माझी म्हणजे डेडिकेशन असेल किंवा मला जे करायला आवडतं ना, ते म्हणजे स्टेजवर जाऊन बिनधास्तपणे बोलायला मला आवडतं. म्हणून मी हे पब्लिक स्पीकिंग क्षेत्र निवडलं. आणि पब्लिक स्पीकिंग ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे. आपल्या मनातले विचार व्यासपीठावरून व्यक्त करता आले पाहिजे. आपल्यातील जे गुण आहेत किंवा जे विचार आहेत, ते प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवता आले पाहिजेत. हा माझा उद्देश आहे. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळालो. ओके. सर, आजपर्यंत किती लोकांना तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्याच्यातील एखादा अविस्मरणीय असा प्रसंग कुठला आठवतोय तुम्हाला? अरे! आजपर्यंत जवळ-जवळ म्हणजे माझ्याकडून प्रशिक्षण घेतलेली जी लोकं आहेत, म्हणजे लाईव्ह जे प्रॅक्टिकली आमच्याकडे येऊन प्रत्यक्षात भेटून ज्या वेगवेगळ्या कार्यशाळा असतात, त्या माध्यमातून विद्यार्थी म्हणा, उद्योजक म्हणा, शिक्षक म्हणा, प्रोफेशनल्स म्हणा किंवा राजकारणी म्हणा, सर्व क्षेत्रातील जर अशी लोकं जर मिळून बघितली आपण, तर जवळ-जवळ 10 ते 12,000 पेक्षा जास्त लोकांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्षात लोकांनी आमच्याकडे येऊन अशा प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आमच्या म्हणजे महिन्यातून 2 ते 3 लोणावळा या ठिकाणी कार्यशाळा होतात. त्याचबरोबर निगडीमध्ये आमच्या म्हणजे ज्या मोठ्या कार्यशाळा असतात म्हणजे जसं की 10 आठवड्याची कार्यशाळा, 6 महिन्याचा कोर्स वगैरे अशा कार्यशाळा आम्ही पुण्यामध्ये घेतो निगडीला. ओके. तर लोकांच्या मनातला एक प्रश्न आहे. स्टेज फिअर पूर्णपणे जातोच का? येस, एक्झॅक्टली. हा म्हणजे बऱ्याच जणांच्या मनातला सगळ्यात आवडता प्रश्न बरं का. अगदी. म्हणजे की तुमची भीती कार्यशाळेत शिकल्यानंतर निघून जाईल का? आता याचं खरं उत्तर मला सांगा, की पाण्यात ज्यावेळेस आपल्याला पोहायचं होतं, त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा भीती वाटली होती. हो, ड्रायव्हिंग करताना आपल्याला भीती वाटली होती. हो. जसं स्विमिंग हे एक स्किल आहे, ड्रायव्हिंग हे एक स्किल आहे. इव्हन स्वयंपाक बनवणं असेल महिलांसाठी, ते सुद्धा एक स्किल आहे. जर अगदी. पहिल्याच वेळेस जर भाकरी बनवली असेल, तर ती तेवढी व्यवस्थित आली असेल का? नाही, नक्कीच नाही. तसंच स्टेज फिअर जो आहे,
तर जवळजवळ जगातील 72% जास्त लोकांना आणि मृत्यूपेक्षा जास्त ज्याची भीती वाटते ते म्हणजे पब्लिक स्पीकिंग कम्युनिकेशन स्किल. कारण 72% म्हणजे मृत्यूपेक्षाही जास्त जर कशाची भीती वाटत असेल तर ग्लासोफोबिया म्हणजेच पब्लिक स्पीकिंग, लोकांच्या समोर उभं राहून आपलं मत मांडण्याची भीती वाटते. म्हणजे एक व्यक्ती नाही तर शंभरात पैकी जवळजवळ 72%, मी तर म्हणेल आहे ना, जवळजवळ 99.99% लोकांना स्टेजवर गेल्यानंतर पहिल्यांदा भीती वाटते म्हणजे वाटतेच. आणि स्टेज फिअर वाटणं आवश्यक आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस समोर जाता, त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या तुम्ही एक नेता बनता, एक लीडर बनता. तुमच्यासमोर लोकं राहतात. सो तुम्ही लोकांच्या समोर जाऊन नेतृत्व करायला लागतं आणि तिथे गेल्यानंतर बोलायचं म्हटल्यानंतर भीती असणं आवश्यक आहे. पण त्या भीतीला तुम्ही किती वेळ ठेवता तुमच्याजवळ, हे अधिक महत्त्वाचं आहे. जर आमच्याकडे प्रशिक्षणाला जर आलेली लोकं असतील, तर यांची भीती 3 दिवसाच्या कार्यशाळेतच आम्ही पूर्णपणे काढून टाकतो. म्हणजे भीती म्हणजे असं काही फार मोठं कायमस्वरूपी आपल्याकडे राहते अशातला भाग नाही. पहिलं महत्त्वाचं म्हणजे भीती निर्माण का होते हे आपल्याला समजलं पाहिजे. भीती म्हणजे काय? भीतीचं उगमस्थान काय आहे? मग भीती घालवण्यासाठी नेमके कोणते एक्सरसाइज केले पाहिजे? कोणते उपाय केले पाहिजेत? जर या गोष्टी प्रॉपर पद्धतीने जर माहिती झाल्या, तर आपण भीतीवरती विजय मिळवू शकतो. कारण दोन्ही गोष्टी, भीतीही आपल्या आतमध्ये आहे आणि भीतीला घालवण्यासाठी सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे आत्मविश्वास. तो सुद्धा आपल्या आतमध्ये आहे. तर पर्यायाने आपण आपल्या भीतीवरती विजय मिळवू शकतो. त्याच्यामुळे आमच्याकडे जर 10 आठवड्याची कार्यशाळा आहे, 3 दिवसीय निवासी कार्यशाळा आहे. तर यातून भीती जाते म्हणजे जातेच. ओके. येस. सर, जसं तुम्ही आता सांगितलं, की 3 दिवसाची कार्यशाळा सुद्धा तुम्ही घेताय आणि 10 आठवड्याची कार्यशाळा सुद्धा. बऱ्याच वेळेस जे लीडर्स असतात त्यांना एक प्रश्न असतो, की मला इंग्रजी येत नाही. तर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, की स्पीकर बनण्यासाठी इंग्रजी येणं गरजेचं आहे? अरे, तुम्ही महाराष्ट्रात राहता. मग महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल, तर इंग्लिश भाषा याची गरज काय आहे तुम्हाला? तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन भाषण करणार आहात, ते व्यासपीठ कोणतं असणार आहे, ते अधिक महत्त्वाचं आहे. हां, उदाहरणार्थ जर तुम्हाला दुसऱ्या देशात जाऊन स्पीच द्यायचं आहे किंवा पार्लमेंटमध्ये जाऊन तुम्हाला स्पीच द्यायचं आहे, तर आता महाराष्ट्राचं आपण जर विधानसभा बघितली, तर त्या ठिकाणी प्रत्येक वक्ता हा मराठीतच बोलतो. अगदी. बरं, तुम्ही महाराष्ट्र झालं, नगरपालिका घ्या किंवा महानगरपालिकांचे सभागृह घ्या, ग्रामसभा घ्या. या सगळ्या ठिकाणी लोकं मराठीत बोलतात. इव्हन जे काही लोकं आहेत, जे बिझनेसमन आहेत, उद्योजक आहेत, जर त्यांचा महाराष्ट्रात बिझनेस आहे, तर ते मराठीमध्येच बोलतात. परंतु जर त्यांचा बिझनेस बाहेरच्या देशाशी टाय केलेला असेल, तर त्या ठिकाणी इंग्लिशची गरज लागते. परंतु आज एआय टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी एवढं पुढे गेलेलं आहे, की तुम्ही सहजपणे ट्रान्सलेट करून बोलू शकता किंवा ट्रान्सलेटर आपल्याला भेटू शकतो किंवा अजून भरपूर मार्ग आहेत. परंतु भाषण करण्यासाठी तुम्हाला इंग्लिशच आली पाहिजे असं काही नाही. तुम्ही अनेक क्रिकेटपटूंना बघितलं असेल, ते तर बाहेरच्या वेगवेगळ्या देशात जातात. अजूनही कित्येक तरी क्रिकेटपटू आहेत, की ते आपलं जे भाषण आहे ते हिंदीमध्येच देतात. येस. मग जसं त्यांच्याकडे वेळ मिळतो, त्यांना ज्यावेळेस जाणीव व्हायला लागते, त्यावेळेस ते प्रोफेशनल कोचेसकडून, ट्रेनर्सकडून, जे स्पोकन इंग्लिशमध्ये मास्टर आहेत, अशा व्यक्तिमत्वांकडून त्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन स्किल हे डेव्हलप करतात. त्याच्यामुळे इंग्लिशची गरज आहे, असं नाही. बऱ्याच दर्शकांना आता समजून आलं असेल, की लीडर असल्यानंतर ज्यावेळेस स्पीकरमध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायचं असतं, ज्यावेळेस स्पीकर आपण बनायला जातो, तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, की नाही मला इंग्लिश येत नाही, मग मी उत्तम स्पीकर कसा बनेल? तर मला असं वाटतं, की दर्शकांना आता त्याचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. सर, 3 दिवसाच्या कार्यशाळेबद्दल तुम्ही सांगितलं, तर ही कल्पना कशी सुचली? येस, एक्झॅक्टली. की पूर्वी आम्ही काय करायचो, की आमच्याकडे 10 आठवड्यांचीच कार्यशाळा असायची. एक सेकंड. ज्यावेळेस आम्ही पूर्वी पुण्यामध्ये ज्यावेळेस कार्यशाळा घ्यायचो, त्यावेळेस 10 आठवड्याची कार्यशाळा घ्यायचो किंवा एखाद्या दिवसाची कार्यशाळा म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वगैरे जाऊन. आणि एका दिवसामध्ये माणसाला तेवढं बोलता येऊ शकत नाही. कारण पब्लिक स्पीकिंग हा मोठा विषय आहे. त्याच्यामुळे एका दिवसात पॉसिबल होत नाही आणि 3 दिवसाची जी आयडिया आहे, हे सुचण्यापाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, की महाराष्ट्रामध्ये अनेक लोकं आहेत, की ज्यांना स्टेजवर जाऊन बोलायचंय, आपलं मत मांडायचंय, आपले विचार व्यक्त करायचे आणि अशा लोकांना व्यासपीठ मिळतं, परंतु बोलता येत नाही आणि त्यांना कोणी प्रोफेशनल शिकवणारा व्यक्तीही नसतो. त्याच्यामुळे काय केलं, की बापरे! आपल्याला जर एखादं स्किल आत्मसात करायचं असेल, तर एक 20 ते 21 तास आपल्याला लागतात.
आम्ही त्या 3 दिवशी निवासी कार्यशाळेमध्ये प्रत्येक दिवशी 10 ते 12 तास कसे देता येतील, अशा पद्धतीने जवळ-जवळ 30 तासांच्या आसपास आम्ही आमच्याजवळ त्यांना ठेवतो. त्यांना थेअरी प्रॅक्टिकलच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. ज्याच्यामुळे ते अनेक वेळा व्यासपीठावरती येतात, त्यांचे विचार व्यक्त करतात, ज्याच्यातून त्यांची भीतीही नष्ट होते आणि त्यांना प्रोफेशनल पद्धतीने फॉर्मॅट माहिती होतात, की नेमकं बोलायचंय कसं, सुरुवात कशी असते, मध्य कसा असतो, शेवट कसा असतो, कोणती गोष्ट कुठे बोलली पाहिजे, कोणती गोष्ट नाही बोलली पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी शिकवतो. त्याच्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात. म्हणून म्हणजे ही 3 दिवसीय निवासीची कार्यशाळा करण्याचा माझा जो उद्देश आहे, की महाराष्ट्र असो किंवा भारतातील काही लोकं असो किंवा परदेशातीलही लोकं असो, की ते 3 दिवस वेळ काढून कसे कार्यशाळेला येतील, हा माझा उद्देश आहे आणि त्यांच्यामध्ये हे स्किल कसं डेव्हलप करता येईल, यावरती माझा अधिकाधिक भर असतो. ओके. ह्या 3 दिवसाच्या वक्ता कार्यशाळेमध्ये प्रॅक्टिकल तुम्ही किती घेता आणि काय शिकवलं जातं नेमकं? अरे! आता हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रशिक्षणाच्या रिलेटेडच तुम्ही मला प्रश्न विचारताय म्हणून मी तुम्हाला सांगतो, की ही जी 3 दिवसीय निवासी कार्यशाळा आहे, यामध्ये जसं एखादं लहान मूल पहिलीला जातं, तर त्याला जसं हाताला धरून प्रत्येक गोष्ट आई करून घेत असते, तसं आम्ही या 3 दिवसीय निवासी कार्यशाळेमध्ये तुमच्याकडून करून घेतो. म्हणजे तुम्हाला तुमची ओळख असेल. हं. आता बऱ्याच लोकांना ओळख करताना पर्सनल ओळख आणि प्रोफेशनल ओळख यातला फरकही समजत नाही. बरं, पहिली महत्त्वाची गोष्ट असते की भीती. ती भीती घालवणं महत्त्वाचं असतं. तर तुमची त्या 3 दिवसीय निवासी कार्यशाळेत भीती घालवली जाते. आत्मविश्वास वाढवला जातो. त्याचबरोबर भाषणाची नेमकी सुरुवात कशी करायला पाहिजे, मध्य कसा असला पाहिजे, शेवट कसा असला पाहिजे. इव्हन वाढदिवसाचं भाषण, लग्नाचं भाषण, श्रद्धांजलीचं भाषण, जयंतीचं भाषण असो, 15 ऑगस्टचं भाषण असो, 26 जानेवारीचं भाषण असो किंवा वेगवेगळ्या विषयांवरती भाषण असो, प्रबोधन असो, कीर्तन असो, याचा फॉर्मॅट कसा असतो आणि कशा पद्धतीने बोललं पाहिजे, हे त्यांना शिकवलं जातं आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडून करून घेतलं जातं. मग करून घेतल्यानंतर त्यांना वैयक्तिक फीडबॅक दिले जातात, की तुमचं बरोबर काय आहे? म्हणजे तुमचा कंटेंट कसा आहे, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमचा आवाज कसा आहे, तुमचे शब्द कसे आहेत, बाकी इतर ज्या गोष्टी आहेत, त्या त्यांना दाखवल्या जातात. मग कधी-कधी आता ज्यावेळेस आपण माणूस बोलतो त्यावेळेस त्यांचा त्याच्यावरती विश्वास बसत नाही. तर त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातूनही दाखवलं जातं, की नेमकं तुम्ही कुठे बरोबर आहात, कुठे चुकलेला आहात. मग या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने सुधारणा करायची, या ठिकाणी कसं बोलायचं आहे, हे त्यांना दाखवलं जातं. आम्ही मोस्टली 20 लोकांची बॅच घेतो. आणि माझी टीम असते जवळ-जवळ 6 ते 7 लोकांची. म्हणजे 20 लोकांवरती आम्ही 6 ते 7 लोकं काम करतो. म्हणजे प्रत्येक 4 ते 5 माणसांच्या पाठीमागे एक आमच्याकडे चांगला ट्रेंड झालेला जो माझा सहकारी मित्र आहे किंवा जो सहकारी आहे, वक्ता सल्लागार आहे, तो माझ्यासोबत असतो. तो त्या माणसांना, त्या व्यक्तींना मार्गदर्शन करतो, ज्याच्या माध्यमातून 3 दिवसामध्ये त्याच्याकडून म्हणजे म्हणतो ना आपण अगदी घासून-तासून त्याच्याकडून सराव करून, प्रॅक्टिस करून त्याच्यातल्या वक्त्याला बाहेर काढतो म्हणजे काढतोच. ज्यावेळेस पहिल्यांदा लोकं येतात ना, तर बऱ्याच वेळा निर्णय घेताना त्यांना त्रास होतो. येत नाहीत लोकं अगदी. किंवा टाळाटाळ करतात, कारण गरज नसते. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात कार्यशाळेला येतात ना, त्यावेळेस ज्यांनी त्यांना या कार्यशाळेसाठी फोर्स करून इथं बोलावलेलं आहे किंवा त्यांना निमंत्रित केलेलं आहे, ते लोकं त्यांना 1000 वेळा थँक यू म्हणतात, की "सर बरं झालं, थँक यू." आणि काही-काही जणांच्या बाबतीत तर असं होतं, "अरे बापरे! आम्हाला खूप उशीर झाला. जर हे लवकरच आलो असतो, तर बरं झालं असतं." असं बऱ्याच वेळा म्हणताना दिसतं. पण ही 3 दिवसीय जी कार्यशाळा आहे, ही अतिशय प्रोफेशनल पद्धतीने बनवलेली असून, यामध्ये म्हणजे एक सिस्टम आहे. या सिस्टममध्ये आल्यानंतर तो व्यक्ती वक्ता बनणार म्हणजे बनणारच. ओके. कोणत्या प्रकारच्या व्यक्तींनी ही वर्कशॉप केली पाहिजे? अरे! इथे विद्यार्थ्यांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी ही कार्यशाळा केली पाहिजे. उदाहरणार्थ एक विद्यार्थी आहे, तर तो शाळा, कॉलेजेसमध्ये जातो. माझ्याकडे बरेचसे असे विद्यार्थी आहेत, की ज्यांनी आमच्याकडे कार्यशाळा केली, पब्लिक स्पीकिंग शिकले ते आणि ज्यावेळेस त्यांना मोठ्या-मोठ्या इंटरव्ह्यूमध्ये जाण्याची संधी मिळाली, त्यावेळेस त्यांनी तिथे कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू दिला आणि त्यांना आज चांगले पॅकेजेस आहेत. कोणाला 30,00,000चं, कोणाला 1,00,00,000चं, कोणाला 40,00,000चं. म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा ही कार्यशाळा केली पाहिजे सुरुवातीपासून. कारण इंटरव्ह्यू स्किल डेव्हलप झाली पाहिजेत. हां. बरं, पालकांनीही आपल्या पाल्यांबरोबर कसे संबंध ठेवले पाहिजेत. हं. कारण कम्युनिकेशन स्किल जे आहे, तर जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्किल मी समजतो. म्हणजे घरामध्ये संवाद साधण्यासाठी कम्युनिकेशन स्किलची गरज लागते. आता उदाहरणार्थ तुम्ही राजकारणी आहात समजा, तर राजकारणामध्ये प्रत्येक दिवशी त्या व्यक्तिमत्त्वाला कुठे ना कुठे जाऊन स्टेजवर बोलावं लागतं. येस. कुठे म्हणजे वाढदिवस असेल, कोणाची मैत झालेली आहे, गावात कुठला कार्यक्रम आहे किंवा शाळेचं उद्घाटन आहे किंवा
15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे किंवा कुठल्या महापुरुषाची जयंती आहे. यावेळी जाऊन माणसाला ना आपले विचार व्यक्त करावे लागतात आणि अशा माणसाला जर तिथं बोलता आलं नाही तर, जर त्याला दुसऱ्याला पुढे करावं लागलं तर. माझ्याकडे कित्येक तरी राजकारणी चांगले लीडर येतात आणि म्हणतात, "सर, सगळं आम्ही करतो म्हणजे सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन वगैरे सगळं करतो आणि एखाद्या वक्त्याला बोलवावं लागतं आणि सगळ्या म्हणजे भाषण म्हणजे कार्यक्रमाचं सगळं श्रेय तो वक्ता घेऊन जातो. कारण का? बोलता येत नाही. म्हणजे हे बोलणं राजकीय व्यक्तिमत्वाला गरजेचं आहे. आता समजा तुम्ही बिझनेस करत असाल, तर बिझनेसमध्ये काय महत्त्वाचं आहे? तर सेल. सेल हा महत्त्वाचा आहे किंवा तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते विकलं गेलं पाहिजे आणि ते विकण्यासाठी जो बिझनेस आहे, प्रॉडक्ट आहे. पण त्या प्रॉडक्टबद्दल जर त्याला बोलता आलं नाही, तर तो प्रॉडक्ट कधीच सेल करता येणार नाही. किंवा प्रोफेशनल्समध्ये जर तुम्ही बघितलं, तर ॲडव्होकेट आहे. तर ॲडव्होकेटला कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करावी लागते, प्रेझेंट करावं लागतं किंवा आपल्या अशिलांशी बोलावं लागतं. तेच त्यांनी कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, जजच्या समोर कशा पद्धतीने आर्ग्युमेंट केली पाहिजे, आपला कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे, हे त्याला तिथे शिकवलं जातं. इव्हन जर समजा काही कॉर्पोरेट कंपन्यांमधले चांगले टीम मॅनेजर असतात, काही चांगल्या पोस्टवरती असणारे लोक आहेत. यांच्याकडेही कम्युनिकेशन स्किल नसतं. यांना आपल्या टीमला हँडल करता येत नाही. टीमकडून काम काढून घेता येत नाही किंवा एचआर आहेत. अशा लोकांनाही म्हणजे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक क्षेत्रातील टीचर्स आहेत चांगले. त्यांना टीचरला वर्गात तर चांगलं शिकवता येतं, पण ज्यावेळेस शाळेतले कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी त्यांना प्रेझेंट करता येत नाही. मग म्हणजे आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल नाही याची त्यांना जाणीव होते आणि ज्यावेळेस ते डेव्हलप करतील, त्यावेळेस त्यांना जे काही बोलतायत किंवा जे काही त्यांना प्रेझेंट करायचंय, ते अतिशय व्यवस्थित पद्धतीने प्रेझेंट करता येऊ शकेल. ओके. म्हणजे येस. ही कार्यशाळा किंवा पब्लिक स्पीकिंग कोर्स याची कुठली कॅटेगरी नसून प्रत्येक सर्वांसाठी, व्यक्तींसाठी सर्वांसाठीच. महत्वाची आहे. येस, येस. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. ओके. सर, आपल्या 3 दिवसाच्या वक्ता कार्यशाळेमध्ये जो वर्कशॉप म्हणजे तुम्ही घेता, त्याच्या ऐवजी अजून इन्स्टिट्यूटमध्ये काही राबवले जातात का प्रोग्राम्स? हो, अगदी खूप चांगला प्रश्न विचारला. फक्त आम्ही वक्ता मध्येच काम करतो का? तर हो, जवळ-जवळ 80% काम आम्ही वक्तावरती करतो. परंतु वक्तामध्ये म्हणजे वक्ता घडवत असताना म्हणजे वक्ता तर आम्ही घडवतो. 3 दिवसीय निवासी कार्यशाळा आहे. एक 10 आठवड्यांची एक कार्यशाळा आहे आमच्याकडे वक्ता रिलेटेड. ज्याच्यामध्ये आम्ही 1 मिनिटापासून 1 तासापर्यंत भाषण कसं करायचं, वय वर्ष 15 पासून पुढचं कोणतेही व्यक्ती असू देत, त्याला आम्ही संभाषण कला शिकवतो म्हणजे शिकवतोच. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमच्याकडे लहान मुलांसाठी म्हणजे वय वर्ष 10 ते 20 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत, 10 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लहान म्हणजे जेन म्हणतो आपण त्यांना. तर या जेन आम्ही भरारी नावाचा एक वर्कशॉप घेतो. ज्याच्यामध्ये टोटल पर्सनॅलिटी डेव्हलप केली जाते त्यांची. मग ते शाळेत असतात, त्याच्यामुळे त्यांना अभ्यास कसा करायचा, अभ्यासाच्या पद्धती कोणत्या किंवा त्यांना काही सवयी असतात, जसं की मोबाईल ॲडिक्टेड असतात किंवा बाकी बऱ्याचशा गोष्टी असतात त्यांच्यामध्ये. तर त्यांच्यावरती काम करून त्यांनाही फार मोठ्या प्रमाणात रिझल्ट दिला जातो. ती एक कार्यशाळा आपली 10 ते 12 आठवड्यांची ती एक कार्यशाळा असते. अजून लहान मुलांसाठी म्हणजे वय वर्ष 5 ते 10 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी आरंभ म्हणजे जीवनाची सुरुवात, चांगले संस्कार देण्याचं कार्य त्यांच्यावरती आम्ही करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचं आहे किंवा जे उद्योजक आहेत, जे काहीतरी करू इच्छितात, ज्यांचं इथे आहेत आणि त्यांना इथपर्यंत पोहोचायचं आहे. इथून इथपर्यंत पोहोचवण्याचा जो राजमार्ग आहे ना, तो म्हणजे यशोदय. या यशोदयच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मदत करतो मॅडम. तर म्हणजे फक्त तेवढंच चालत नाही. मग अजून बाकी DMIT आहे, डर्मॅटोग्लिफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. जसं की आपल्या फिंगरप्रिंटच्या वरून समजतं लोकांना, की त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांनी कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे, कशात करियर केलं पाहिजे. ही लहान मुलांसाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट आहे. ओके. येस. असे वेगवेगळे प्रोग्राम्स वगैरे आपल्याकडे चालतात म्हणजे. ओके. येस. सर, आता आपल्याला एक रॅपिड फायर घ्यायचा आहे. फक्त एका शब्दामध्ये तुम्हाला त्याचं चूज करायचं आहे येस. उत्तर. ठीक आहे? स्पीकर की लीडर? आता हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय ना, तर याच्याबद्दल मी तुम्हाला रॅपिड फायर आहे सांगतो, सर. अरे रॅपिड फायर आहे. परंतु स्पीकर की लीडर जर एका वाक्यात जर संपवायचं असेल मला एका शब्दात तर मी लीडरला चूज करेन. ओके. कारण एव्हरी स्पीकर इज नॉट अ लीडर, बट एव्हरी लीडर इज अ स्पीकर. ओके. कॉन्फिडन्स की नॉलेज? आता ह्या बाबतीत आहे ना, अजूनही म्हणजे की दोन्ही गोष्टींची गरज आहे. पण नॉलेजला त्याच वेळेस किंमत येईल ज्यावेळेस कॉन्फिडन्स असेल. कारण कॉन्फिडन्स तेव्हाच येतो ज्यावेळेस नॉलेज असेल. ओके. प्रॅक्टिस की टॅलेंट? प्रॅक्टिस. फिअर की अपॉर्च्युनिटी? काय म्हणालात? फिअर की अपॉर्च्युनिटी? अपॉर्च्युनिटी.
आणि सक्सेस की कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी. जर Okay. कन्सिस्टन्सी असेल तर सक्सेस मिळणारच आहे. अगदी. सर, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये बदल करायचा असेल, तर आजपासून कोणत्या 3 गोष्टी त्याने सुरू करायला पाहिजेत? हां, क्या बात है! म्हणजे की जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर त्यांनी कोणत्या 3 गोष्टी केल्या पाहिजेत. येस. जर एखादा कुठलाही व्यक्ती असेल, साधारण असो किंवा यशस्वी व्यक्ती असो, आज जर तुम्ही Googleला जर विचारलत ना, की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नंबर 1 चं कोणतं स्किल आहे, तर ते तुम्हाला दाखवेन. Googleला विचारा, ChatGPTला विचारला, कोणालाही विचारा, तर ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. येस. हे नंबर 1 चं कौशल्य आहे. म्हणजे जे पहिल्या नंबरचं जे कौशल्य आहे ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. हं. जर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असेल, तर बाकी सगळ्या गोष्टी होऊ शकतात. परंतु याच्यासोबत अजून 2 स्किलची जर जोड दिली ना, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. नंबर 1 स्किल जे आहे, ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. दुसरं जे स्किल आहे, ते म्हणजे सेल्स स्किल. जर तुम्ही कम्युनिकेशन शिकलात आणि जर तुम्हाला विकता नाही आलं तर उपयोग होणार नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीने विकता आलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे फक्त विकून चालणार नाही, तर तुमच्याकडे लीडरशिप स्किल सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे हे जे 3 स्किल आहेत, तुम्ही कोणतीही व्यक्ती घ्या बरं का, म्हणजे अमिताभ बच्चनला घ्या, त्यांच्याकडे हे 3 स्किल असणार. जे यशस्वी झालेली माणसं आहेत, त्यांच्याकडे हे 3 स्किल आहेत की नाही ते पहा. अमिताभ बच्चन ॲक्टिंग, कम्युनिकेशन स्किल कमिशन. जबरदस्त आहे. दुसरं सेलिंग, त्यांना चांगलं विकताही येतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट लीडरशिप स्किल त्यांच्याकडे चांगलं आहे. क्रिकेटर विराट कोहली कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. सेल्स आज जर Instaवरती जर एखादी पोस्ट टाकायची असेल, तर 2-2 ते 4-4, 8-8 करोड रुपयांपर्यंत विराट कोहलीला पैसे मिळतात. आणि लीडरशिप स्किल, लीडर असेल तर टीमला आपल्यासोबत घेऊन चालता येऊ शकतं. कोणताही व्यक्ती जर एखादा यशस्वी बिझनेसमॅन आहे, तर त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल लागतं, सेल्स लागते आणि लीडरशिप लागते. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा. तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार. परंतु मगाशी जो प्रश्न विचारलात रॅपिड फायरमध्ये, यासाठी कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. अगदी. फक्त एकदा केलं, दोनदा केलं आणि सोडून दिलं, तर त्याने यश मिळत नाही. येस. म्हणजे एकदा कम्युनिकेशन स्किल केलं, एकदा सेल केलं आणि एकदा लीडरशिप केली, म्हणजे यश मिळणार नाही. हं. हे सातत्याने झालं पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीत जर सातत्य असेल, तर यश निश्चित मिळणार. ओके. यशस्वी वक्ता होण्यासाठी गोल्डन रूल? यशस्वी वक्ता होण्यासाठी गोल्डन रूल जर तुम्ही म्हणालात ना काय, तर प्रॅक्टिस. सातत्याने म्हणजे कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करणं हा एक गोल्डन रूल आहे. परंतु हा गोल्डन रूल तेव्हाच कामाला येतो, ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात व्यासपीठावरती जाण्याची हिंमत दाखवाल. म्हणजे तुम्ही व्यासपीठाच्या शेजारी बसलायत, समोर पोडियम आहे आणि तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी जायला सांगताय, उपयोग नाही. घरी तुम्ही कितीही प्रॅक्टिस केलीत, उपयोग नाही. तुम्ही प्रत्यक्षात इथे बसलेले आहात, तर त्या पोडियमकडे जाण्याचं धाडस केलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही धाडस कराल, मग त्यानंतर तुमच्या बोलण्याला व्हॅल्यू येते, किंमत येते. परंतु जे बोलाल आता 2 कान आहेत आपल्याला. हे 2 कान आपले सताड उघडे असतात असं म्हणायला हरकत नाही. अगदी. तोंड एक आहे. जिथे योग्य गरज आहे, तिथे आपण आपल्या तोंडाचा उपयोग केला पाहिजे. हं. नाहीतर जास्तीत जास्त वेळ आपण ऐकलं पाहिजे. आणि जो चांगला ऐकतो ना, तो चांगला वक्ता झाल्याशिवाय राहत नाही. ओके. येस. आता जसं मला तुम्ही म्हणालात, की प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस ही परफेक्ट प्रॅक्टिस महत्त्वाची आहे? येस. म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिसच असली पाहिजे. अगदी. नुसती प्रॅक्टिस नाही. जर चुकीची प्रॅक्टिस केली, तर उपयोग रिझल्ट नाही. चुकीचा मिळेल. येस. जर चुकीच्या उच्चारांची प्रॅक्टिस केली, तर आपल्याला चुकीचे उच्चार निघतील. हं. जर तुम्ही स्पष्ट उच्चारांची प्रॅक्टिस केली, तर तुमच्या तोंडातून स्पष्ट उच्चार निघतील. आवाजाचे जर उच्चार जर चुकीचे केले, तर चुकीचा रियाज बनून जाईल. पण अगदी. आवाजाचा रियाज जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला, तर उच्चार अधिकाधिक स्पष्ट होतील. इव्हन तुम्ही बॉडी लँग्वेज करता समजा, हातवारे वगैरे करता हं. किंवा आय कॉन्टॅक्ट आहेत. हे जर परफेक्ट सरावाने जर तुम्ही केलं, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकाल. म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. करेक्ट. नॉट ओन्ली प्रॅक्टिस इज द म्हणजे Makes man perfect. प्रॅक्टिस की आहे, परंतु परफेक्ट प्रॅक्टिस इज द की. येस. सो आमच्या प्रेक्षकांसाठी काही संदेश? येस, अगदी बरोबर, की प्रत्येकाने आजपासून ठरवा, की तुमच्यामध्ये जी गोष्ट नाही, जे स्किल तुमच्याकडे नाही, ते स्किल तुम्ही आत्मसात करायला लागा. जर तुम्ही हे स्किल आत्मसात केलं, तर तुम्ही नक्कीच खूप चांगले वक्ता बनाल, यात कसलीच शंका नाही. म्हणजे कम्युनिकेशन स्किल हा तुमच्या जीवनाचा मूलभूत पाया आहे, असं मी म्हणतो. नक्कीच सर. आज तुम्ही दिलेली जी माहिती आहे, दिलेला मोलाचा संदेश आज सगळ्या शेकडो, हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्हालाही स्वतःमध्ये बदल करून घ्यायचा असेल, तर मी नक्कीच सगळ्यांना सजेस्ट करेल, की युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची जी 3 दिवसाची वक्ता कार्यशाळा आहे, त्यामध्ये तुम्ही
सहभागी व्हा आणि जे सरांनी आता संदेश दिलाय आपल्या ज्या 3 स्किल्स अपडेट करायला सांगितल्यात तर त्याच्यावरती नक्कीच काम करा. धन्यवाद. हा आता बंद करा.